ते म्हणतात ना की प्रवास म्हणजे एका ठिकाणी पोचणं नाही, तर स्वतःची थोडा वेळ घालवणं असतं. आजची ही राईड त्यासाठीच आहे. रस्ता कधी सोपा असतो तर कधी कठीण, पण चालत राहिलं की पुढे काहीतरी चांगलं नक्की मिळतं. थोडा थकवा, थोडी मेहनत तर असतेच, पण शेवटी जो अनुभव मिळतो तो सगळं विसरायला लावतो. म्हणूनच कधी कधी निघून जाणंही खूप गरजेचं असतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आता सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आता निघालो आहे आम्ही लोणावळ्यासाठी. थोडंसं लेट झालं आहे, आता तो ऑन द वे बोलूया की आता बाईक सगळ्यांच्या रेडी आहेत, मला पण थोडंसं रेडी करायचं आहे. सालाबालाप्रमाणे अक्षय लेट आला आहे, तर आता सगळं लोड करूया आणि पहिले पुढे भेटूया. पुढे रुपेश आणि गीत आता ऑन द वे येतो आहे. गीत आता ऐरोलीमध्ये भेटेल, रुपेश नवी मुंबई कोपरखान्याला भेटेल. चला मग ऑन द वे बोलू आपण. सागर कनेक्टेड असं बोलायचं. सागर कनेक्टेड, चित्ता कनेक्टेड. चला मग मंडळी, आता निघालो आहेत. राईट साईडला ट्रॅफिक किती आहे, बाप रे, फुल ट्रॅफिक आहे. सकाळचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे. चाललेलो आम्ही आता सध्या लोणावळ्यासाठी. लोणावळा मग बघू आम्ही कथा जायचं. मोस्टली आम्ही असं डिसाईड केलं आहे आंबे व्हॅली किंवा एक नवीन अनडिस्क्लोज लोकेशन आहे, तिकडे फक्त क्वचित लोक गेली आहेत, तर ते आम्ही जरा एक्सप्लोअर करायला चालणार आहे तिकडे. तर बघूया ऑन द वे. सकाळचा ट्रॅफिक एवढं दिसत नाही आहे, रविवार आहे तर ऑलमोस्ट क्लिअर आहे ट्रॅफिक. खंडाळा घाट आहे तो, म्हणजे जो आपला खंडाळावाला घाट आहे तिकडे मोस्टली असू शकतं ट्रॅफिक, असं धरून चालू. मग चला आता फटाफट पहिले जाऊ पुढे. आता गीत वाट बघतो ऑलरेडी तिकडे. चला आता मग रुपेश आलेला आहे. रुपेश पण आम्ही रुपेशच्या इकडे पोचलोय, तो वाट बघत होता इकडे. त्याला पण आता कनेक्ट करू हे याच्यामध्ये. बाय, काय बोलताय? आता मी एकदा जरा फक्त गाड्या दाखवतो, कुठल्या कुठल्या गाड्या आहेत. आपल्या भावाची अक्षयची मीटियर आहे, त्याच्यानंतर आपल्या रुपेशची हिमालयन, माझी हिमालयन तर सगळ्यांना माहितीच आहे. गीतची आहे SD ॲडव्हेंचर, लेटेस्ट मॉडेल नवीन. आपल्या स्वप्नीलची आहे ओल्ड इज गोल्ड क्लासिक 350. आणि आपल्या चित्तरंजनची आहे मीटियर 350. चला मग सगळे रेडी आहेत. चला तर मित्रांनो, सुंदर सकाळ आता होत चाललेली आहे आणि आम्ही सगळे आता एकत्र भेटलेलो आहोत. तर चला मग आता निघूया मग पुढे हळूहळू. चला आता आम्ही कळंबोडी सिग्नलला आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि भरपूर रायडर्स आज सकाळी सकाळी निघालेले आहेत. आता इकडे थोडासा मोठा सिग्नल आहे, तर थांबलो आम्ही आता. तर संडे आता ट्रेंडच बनला आहे की सगळे म्हणजे सकाळी उठा चला लोणावळ्याला, दुपारी जेव्हा चला लोणावळ्याला, असं झालेलं आहे. जसा चित्तरंजन आमचा, काही झालं चला गावी, भूक लागली चला गावी, कंटाळा आला चला गावी, दारू प्यायचे चला गावी, दारू आणायचे चला गावी. सुंदर असा दिसतोय मला सूर्य. मे बी आता कॅमेरा किती दाखवेल सूर्य माहित नाही, पण आमच्या समोर ते एवढं सुंदर दृश्य आहे. वा वा, म्हणजे सकाळी सकाळी राईडला निघायचं आणि असं दृश्य बघायचं म्हणजे खूपच छान. स्पीड ब्रेकर आहे, सांभाळून यावे. वा 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 यार, किती भारी दिसतंय. हा सिरियसली रायडर पडलेला आहे. तर मित्रांनो, जरा कोणी सकाळी सकाळी जे म्हणजे ते ज्यांना हाऊस आहे गाडी चालवायची, सगळ्यांनी आपली हाऊस पूर्ण करावी, बट सर्टन प्रिकॉशन्स ठेवा आपल्या रिक्षावाल्या. बघ असे कोणी कसे मध्ये येतात गाड्या. आपण जेवढी गाडी कंट्रोल करू शकू तेवढीच गाडीच पळवा आणि प्रॉपर गिअर्स घालाव,
खूप चांगल्या क्वालिटीचा हेल्मेट घाला, कारण की ते खूप महत्त्वाचं आहे. सगळं प्रोटेक्शन करून पूर्ण आपली हाऊस कंप्लीट करा. चला आता आमची चहा आलेली आहे. आता चहा पिऊया मस्त. चला मग चहा पिऊन घेऊया. आता थोडा 5 मिनिटचा ब्रेक घेतलाय, कारण की कोणाला तरी भूक जास्त लागते आणि राहत नाही, मग खायला घालत पण नाही लोक. नाश्ता पाणी आता केलेला आहे आम्ही. आता आपण निघतोय थोड्या वेळाने. एक मस्ट ब्रेक असं जरा 1 नंबर 2 नंबर ब्रेक तो घेतलेला आहे आम्ही. चला मग आता निघूया पुढे. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट लोणावळा थांबायचं आहे. सगळे आता आम्ही कनेक्ट करतो आता इंटरकॉम, आणि मग निघू. चला मग पुढे. गणपती बाप्पा मोरया. चला थांबवून तरी आम्हाला काढ, आरामात काढ. हां चलो. जेवढी थंडी आता लागते आहे असं वाटतंय येताना तेवढीच गरमी लागणार आहे आम्हाला. चला आता सूर्य वरती आलेला आहे आणि आता आम्हाला थोडीशी सूर्याची ऊब लागायला चालू झालेली आहे. जरा बरं वाटतंय ॲक्च्युली किरणांना घेऊन. आम्ही खोपोली क्रॉस केलेला आहे आणि आता आमचा घाट खंडाळा घाट आता सुरू झालेला आहे. आणि थोडं ट्रॅफिक दिसतं आहे आम्हाला, आणि संडे असल्यामुळे सगळेच एकत्र निघालेले आहेत बायकर्स. थांब 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 थांब. चल गाडी येते. हां हो 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 चल चल. अजून एक मीटिंग चालू आहे इकडे. खोपोली नगर परिषद वर चालू आहे. आता लेफ्ट मारत आहे इकडून ना पुढे जाऊन. हाच तो फेमस अबॅन्डन्ड बंगलो जिकडे त्याची रोल्स रॉयस पण उभी आहे समोर. आणि हा असं जे खूप न्यूज मध्ये दाखवतात आणि सगळ्यांना माहिती आहे. तर तिकडे आम्ही दाखवायला थांबलेलो होतो त्याचा. चला मग आता निघूया पुढे. उजव्या बाजूने गाडी येत आहेत. एरियाच्या इकडून लोणावळ्याला चला पोहोचलेलो आहोत आम्ही. आता पुढे लोणावळा बस डेपोवरून राईट मारून मग पुढे जाऊ आता टायगर हिलला. मग पुढे सेकंड ब्रेक आमचा होणार आहे दिवसाचा. चला अशा प्रकारे आम्ही बुशी डॅमला आता पोहोचलेलो आहोत. चला आता हळूहळू पुढे चालू. टायगर हिलच्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. चला आमचा चैतन्ययुक्त माणूस आहे चित्तरंजन पाटकर आलेले आहेत आता लीड करताना पुढे. चला आता पोहोचलेलो आहे. भरपूर हवा आहे इकडे यार, भरपूर हवा आहे. तर टायगर पॉइंटला आता पोहोचलेलो आहे. एवढी हवा इकडे, भरपूर हवा आहे, थंड हवा अशी फिरते. झाडाचे बघाल ना, झाडा पूर्ण असे हालतात, म्हणजे एवढी हवा आहे आणि थांबायला होत नाहीये. म्हणून जरा डिस्टर्बन्स पण जास्त असेल. इकडे जरा थोडा ब्रेक घेऊ एक आणि मग पुढे निघू आपण. आता मॅगी आणि आम्ही मागवली आहे. मॅगी आलेली आहे आमची. 5 जणांमध्ये एक मॅगी. 5 जणांमध्ये एक मॅगी. बाकीच्या मॅगी येत आहेत, ऑन द वे आहेत. काय बोलता, कसं वाटतंय मग? खूप दिवसांनी, बरेच दिवसांनी न्यू इयरची अरे हा आपण बोलत नाही. नवीन वर्षाची नवीन राईड आता आम्ही चालू केलेली आहे. चला आता आमचा स्टॉप झालेला आहे. तर आता पुढचा डेस्टिनेशन आमचं चाललेला आहे इकडे गाडी, जे आम्ही आता नॅव्हिगेशनवर टाकलं आहे. थोडंसं ऑफिस आहे, पण आता बघू आता किती आतमध्ये आम्ही पोहोचू शकतो. त्याच्या हिशोबाने आम्ही पुढे चाललो. लोणावळ्यापर्यंतचा प्रवास खूपच सुंदर आणि मजेशीर होता. रस्त्यावर गप्पा, टाईमपास आणि राईडची मजा तर चालूच होती. पण जसं जसं आपण डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचलो तसं वातावरण अचानकच बदललं. समोर दिसणारा तो रस्ता पाहूनच सगळेच काही क्षण शांत झाले. कारण असा रस्ता कोणीही अपेक्षित केला नव्हता.
बरोबर बरोबर. हा रस्ता तर फुल ऑफ रोड आहे. चला रुक जा रुक जा रुक जा. आया पकडलं का? खूप प्रयत्न करत ऑफरोडिंग करत शेवटी आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो. तो नजारा इतका सुंदर होता की आपण केलेले सगळे प्रयत्न खरंच वर्थ इट वाटले. हा रस्ता इकडे संपलेला आहे आणि समोर पूर्ण दरी आहे. कसं वाटतं तुम्हाला आता इकडे येऊन? अंत आहे प्रारंभ. अंत आहे प्रारंभ. अंत असती प्रारंभ. अंत असती नाही, असती अजून वेळ आहे आपल्याला. अंती अंत प्रारंभ अंती. तर रोड आता आम्ही आलो आहे आणि रोड संपलेला आहे इकडे. आणि आम्ही जरा जस्ट हा सुंदर निसर्ग रम्य जे दृश्य आहे आणि एवढी शांतता आहे ते आम्ही अनुभवतोय आता. तर परतीचा प्रवास शांत होता आणि शरीर थकलेलं होतं. पण आजच्या राईडचे सगळे अनुभव मनात पुन्हा पुन्हा फिरत होते. घरी परतताना एक वेगळीच समाधानाची भावना होती. चला एवढा वेळ माईक माझ्या जॅकेटमध्ये होता, मला कळलं पण नाही घेतलेलं. चला मग आता इकडचं झालेलं आहे. आता आपापल्या परतीच्या रस्त्याने चाललेलो आहोत. जिंकून आलो. हा खतरनाक रस्ता होता पण सिरियसली बघायला गेलं तर ऑफरोडिंग भरपूर आहे इकडे. मजा आली पण इकडे रायडिंग करायला. भरपूर ऑफरोडिंग रस्ता आहे. चला
जाण्याचा प्रवास म्हणजे डेस्टिनेशनला पोहोचण्याचा प्रवास जेवढा एक्साइटिंग असतो त्याच्या कम्पॅरिझनमध्ये परतीचा प्रवास तेवढाच बोरिंग असतो. पण तरी आपल्याला जावं लागेल घरी आता. तर ऑन द वे आता आमचा परतीचा प्रवास आहे 3-3.5 तासाचा. त्यातला अर्धा पाऊण तास ऑलरेडी कवर केला आहे आम्ही. आमची ऑफरोडिंग होती पूर्ण, ते झालेली आहे ऑफरोडिंग कंप्लीट. आता मेन रोड आला आहे थोड्याच वेळात. आता मोस्टली 15-20 मिनटामध्ये टायगर पॉईंट येईल. टायगर पॉईंटवरून आपापल्या घरी कसं जायचं ते सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, चला ऑन द वे आता हळूहळू एक छान छान दृश्य बघत बघत आता घरी निघूया. पण काही बोला, व्ह्यू किती सुंदर आहे इकडचा. पूर्ण आजूबाजूला सगळे माउंटन्स आहेत. भाई ऑफ रायडिंग एवढं होतं ना, आता ना लिटरली थकायला आलं आहे एकदम. अंग पूर्ण असं लूज पडलं आता. कारण ऑफ रायडिंगमध्ये खरंच चढण असेल, ते चढण वगैरे असेल ना तर भरपूर ताकद लागते किंवा उतरून दुसऱ्याला सपोर्ट करायला. मग आता मी रुपेशची पण गाडी घेतली मध्ये आणि गीतची मध्ये, जसं उतरून मग त्यांची गाडी चालव मग आपली गाडी चालव, तर खूप आहे एक्झॉस्टिंग असतं ते. पण मजा पण तेवढीच असते खरंच. चला आता सुंदर रोडनी परत चाललेलो आहोत. मस्त वाटतं आताही. आता भूक पण लागत चालली आहे थोडीशी. सकाळी नाश्ता केलेला कॉर्न भजी आणि मॅगी आणि चहा. पण तो ऑफ रोडने पूर्ण माझा आमचं नाश्ता पूर्ण जिरवून टाकलेला आहे. वाव. इकडचा आता नाश्ता पाणी आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे. चहा पिली जरा मस्त फ्रेश वाटला. आता रस्ते थोडेसे खराब आहेत, अजून टायगर पॉईंट आलेला नाही आहे. हो, पूर्ण धुकं आहे. आता फॉग आहे की स्मॉग आहे हे कळत नाही आहे. वा 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 वा, पालखी पण चालली आहे आणि सगळ्या माउंटनच्या व्ह्यू बरोबर पालखी बघायला भेटेल. पालखीतली आईंची पालखी चालली आहे आमची, एकविरा आईंची. आज जरा ट्रॅफिक थोडं जास्तच आहे, पण तरी पण येताना रस्ता खाली आहे. आणि गुगल मॅपमध्ये आम्हाला काय माहिती, आम्ही चेक करत होतो. गुगल मॅपमध्ये तर रस्ता बंदच दाखवत होतो. आम्ही आंबेवालीहून पाठवत होता. काय माहीत काय झालं त्याला. आरामात हळूहळू. पावर पाहिजे राईडला. राईडला गेलं तर पावर पाहिजे ना गाडीमध्ये. मग मजा आली. मजा आली ना. खूप आहे. ऑफ रोडिंगला जास्त मजा आली. दोघांनी मान टाकली. एकच मुलगा पडला आमच्यामध्ये. पाय सरकला दगडावर. पडला म्हणजे संपला. चला आमचं जेवण झालेलं आहे आता. मस्त जेवण. आता निघालो आम्ही. सगळा घोळका आता आमचा. हां, मग आता पळेसपेठ फाटा आता क्रॉस करून आता जैनपेठ रोडला आता आम्ही आलेलो आहोत. मला आता ऑलमोस्ट घरी आता पोहोचलेलो आहे. ट्रॅफिक काय आता असं वाटत नाही की ट्रॅफिकची शक्यता असेल. फटाफट घरी जाऊया आणि बाईक पार्क करूया. तर अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलेलो आहोत घरी. एक होती परी आणि आम्ही आपापल्या घरी आलेलो आहोत. घरी पोहोचलोय फायनली. तसं म्हणायला नाही पाहिजे की फायनली घरी पोहोचलोय. खूप एन्जॉय केलं आपण. थकल्यानंतर बोलावं लागतं की फायनली घर. जे ते ट्रॅफिक आहे याच्यामध्ये मजा आली. खूप जास्त मजा केली. म्हणूनच तर आम्ही बोलतो. काय खूप सारे व्हिडिओ, खूप सारे फोटोज खूप काढलं. खूप तुम्ही बघितला असाल. टाकलो आहे सिरियसली. चला मग आता हा व्हिडिओ इकडे संपूया. तर आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. चला.